श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशीला आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो. ज्यांच्या घरी 10 दिवसांचा गणपती असतो ते अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात. अनंत चतुर्दशीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, या तिथीचं वैशिष्ट्य, भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा या दिवशी केली जाते. आपलं गेलेलं वैभव प्राप्त होण्यासाठी अनंताची पूजा या दिवशी अवश्य करावी. अनंत चतुर्दशीला अनंताची पूजा कशी करावी, या दिवशी कोणती सेवा करावी, स्तोत्रमंत्र कुठले पठण करावेत, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. अनंत चतुर्दशीचे हे जे व्रत आहे, काहींकडे रूढी असते, परंपरा असते, वर्षानुवर्ष त्यांच्या घरामध्ये अनंताचं हे व्रत केलं जातं. मग फक्त त्यांनीच हे व्रत करावं का, असं काही नाही. आपण देखील हे व्रत करू शकता. या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करू शकता. हे व्रत कधी करायचं, ही पूजा कधी करायची, अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ही पूजा करू शकता. या पूजेसाठी एक अनंताचा धागा मिळतो, तो आपण अवश्य आणा. पूजा साहित्य दुकानात आपल्याला मिळून जाईल. ज्याला 14 गाठी दिलेल्या असतात, ज्याला कलावा असं म्हणतात, जो आपल्याला पूजेनंतर आपल्या हातात बांधायचा असतो. अनंताचा हा जो धागा आहे, हा सर्व प्रकारच्या संकटांपासून आपलं रक्षण करतो. आपण तो अगोदरच पूजा साहित्य दुकानातून घेऊन या. पूजेनंतर आपल्या सगळ्यांना हा धागा बांधायचा असतो. आपल्या घरातील जेवढे सदस्य असतील, ज्यांना ज्यांना धागा बांधायचा असेल, एवढे धागे आपण घेऊन या आणि ते सर्व पूजेत मांडावेत. आता आपण बघूया या दिवशी अनंत चतुर्दशीची ही जी पूजा आहे, ही पूजा कशी करायची. सकाळी आपण लवकर उठावं, आपली देवपूजा करून घ्या. देवघराजवळ जागा स्वच्छ करायची. चौरंग घ्या, चौरंगावरती एखादं लाल वस्त्र अंतरावं. भगवान विष्णूंचा फोटो असेल अवश्य मांडावा. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर आपल्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती, पार्थिव मूर्ती असेल, गणपती बाप्पा बसलेले असतात, तर या मूर्तीचं पूजन केलं किंवा नुसतं स्मरण केलं तरी चालेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. देवघरातील गणपती बाप्पाला स्नान घालून त्यांना गंधाक्षता फुले अर्पण केली तरी चालतील. चौरंगावरती गणपती बाप्पाची देवघरातील मूर्ती स्थापित करा. मूर्ती नसेल आपण सुपारी देखील घेऊ शकता. गंधाक्षता फुले व्हायची सुपारीला. गणपती पूजन झाल्यानंतर आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती तामणात घ्या. प्रथम शुद्ध पाण्यानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. ओम श्री महाविष्णवे नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर पंचामृतानं स्नान घालायचं. ओम श्री महाविष्णवे नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जलानं स्नान घाला. ओम श्री महाविष्णवे नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता पळीपळीनं बाळकृष्णांच्या मूर्तीवरती पाणी व्हायचं, अर्पण करायचं. सोबत एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं. म्हणजेच पुरुष सूक्त पठण करून बाळकृष्णांना अभिषेक करायचा. पुरुष सूक्त पठण करून अशा पद्धतीनं अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती अक्षता आसन म्हणून ठेवायच्या, त्यावरती बाळकृष्णांना स्थापित करायचं. कापसाची वस्त्र त्यांना अर्पण करा. ओम श्री महाविष्णवे नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर गंधाक्षता फुले व्हायची. ओम श्री महाविष्णवे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता अनंताची पूजा. अनंताचा जो धागा आहे, मी मगाशी आपल्याला सांगितलं की अनंताचा धागा आपण अगोदरच आणायचा, ज्याला 14 गाठी दिलेल्या असतात. या कलाव्याची, अनंताच्या धाग्याची आपल्याला आता पूजा करायची आहे. थोडेसे अक्षता म्हणून तांदूळ ठेवायचे, त्यावरती धागा ठेवून द्या चौरंगावरती. धाग्यावरती गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री अनंताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला जो मंत्र सांगणार आहे, ओम श्री अनंताय नमः, हा मंत्र 108 वेळा म्हणा. माळेवर जपला तरी चालेल. सोबत आपल्याला त्यावेळेला जर जमलं, विष्णू सहस्रनामाचं पठण करा 1 वेळा, किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. नाही शक्य झालं, फक्त हा मंत्र 108 वेळा म्हणायचा. अगरबत्तीनं म्हणजेच धूपानं ओवाळायचं. दीपानं म्हणजेच शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं. ओम श्री अनंताय नमः धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. ओम श्री अनंताय नमः नैवेद्यम समर्पयामी. आपल्या घरात ज्यांना ज्यांना हा धागा बांधायचा असेल, तेवढे धागे आपण पूजेमध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर पुरुषांनी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात कलावा बांधायचा, म्हणजेच हा अनंताचा धागा बांधायचा. या दिवशी जेवढी जमल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करा. जसं विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात,
या मंत्रांचं पठण करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करावं, व्यंकटेश स्तोत्र पठण करावं. तसंच पुढे मी जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र आपण अवश्य पठण करा. या पद्धतीनं अनंत चतुर्दशीची साधी सोपी पूजा आपल्या घरामध्ये आपण अवश्य करा. ज्यांच्याकडं रूढी परंपरेनं वर्षानुवर्षे हे व्रत केलं जातं त्यांनी तर करावंच, परंतु जर आपल्यापैकी ज्यांना हे माहीत नसेल, करायची इच्छा असेल, आपण अवश्य करावं. आपण आता मंत्रपठण करूया. ओम अनंताय नमः. 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 ओम अनंताय नमः.
ॐ अनन्ताय नमः। 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 ॐ अनन्ताय नमः।